साधू संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात. महंत बालकदास महाराज. मौजे गुंतेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात नामवंत महाराजांची हजेरी. संतांची संगत म्हणजे मनाला योग्य दिशा देणारा मार्ग आहे. संतांच्या सहवासात मन शुद्ध होते, विचार शांत होतात आणि जीवनात योग्य ध्येय दिसू लागते. संतांच्या मार्गदर्शनाने मनाचा प्रवास ईश्वरापर्यंत पोहोचतो. मनोमार्ग गती म्हणजे मनाच्या प्रवासाला मिळालेली गती साधना, भक्ती आणि जप अधिक सहज बनतो. साधू संत हे भरकटलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम करत असून खरोखर ते आपल्या आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण करून देण्याचे कार्य करत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला उपलब्ध केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केले. गेवराई तालुक्यातील मौजे गुंतेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात मंगळवार दिनांक 31 रोजी सायंकाळी 6व्या दिवशीच्या कीर्तनरूपी सेवेत शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी शेकटे बुद्रुक येथील श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज हे आपल्या रसाळवाणीतून भाविकांना उपदेश करताना बोलत होते. यावेळी सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहास हरिभक्त परायण विक्रम महाराज पुरी, जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक नंदकिशोर गोरडे, पोलीस पाटील निवृत्ती गोरडे, वाकडे पाटील, सुदामराव गोरडे, माजी सरपंच महादेव गोरडे, कृष्णा गोरडे, जगन्नाथ गोरडे, बदामराव गोरडे, नारायण गुंते, विठ्ठल गोरडे, द्वारकादास गोरडे, दत्तू गोरडे, शंकर गोरडे, नामदेव पाखरे, चेअरमन संभाकाका, आप्पासाहेब काळे, आसाराम गोरडे, विठ्ठलराव वाघमोडे, संभाजी वाघमोडे, भीमराव गोरडे, नानाभाऊ वाघमोडे, सदाशिव जाधव, मच्छिंद्र भिसे, सुदर्शन वाकडे यांच्यासह पाथरवाला, मालेगाव, बालम टाकळी, उमापूरसह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव, अहिल्यानगर. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.